नमस्कार, मी वैभव चव्हाण, जैविक शेती मार्गदर्शक तसेच मल्टीप्लायर टेक्निक मार्गदर्शक। आज आपण हिंगोली जिल्ह्यातील कळमदरी तालुक्यातील कळमकोंडा या गावात आलेले। कळमकोंडा गावामध्ये गजानन देशमुख यांच्या हळदीच्या प्लॉटवर आलेले। त्यांनी हळदीच्या प्लॉटला मल्टीप्लायर टेक्निक वापरलेली आहे। त्यांनी मल्टीप्लायर टेक्निक कशा पद्धतीने वापरली, त्याच्या माध्यमातून त्यांना काय रिझल्ट आला, याबद्दल आपण सविस्तर माहिती त्यांच्याकडूनच ऐकून घेऊ। नमस्कार भाऊ। नमस्कार। तुम्ही जी मल्टीप्लायर टेक्निक वापरली ती कशी वापरली आणि वापरल्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट आला हे आम्हाला सविस्तर सांगा। मी सुरुवातीला समजा ड्रिचिंगमध्ये माझ्या 5 एकरमध्ये ठिबक असते। ठिबकमध्ये मी ड्रिचिंग मल्टीप्लायर सरांनी सांगितलेलं समजा 1 किलो, तर मी 5 एकरामध्ये 6 किलोच्या दरम्यान सोडत गेलो, समजा कधी 5 कधी 6, आणि फवारणीमधून सुद्धा मल्टीप्लायर। आणि मल्टीप्लायरनं मला अनुभव याच्यामुळे आला की मी याच्या आधी सुद्धा हळद लावलेली होती, पण मला हळदीच्या काढायच्या टायमाला खूप त्रास व्हायचा। म्हणजे मजूर वर्गाला बोटं जाणं, मग मला स्प्रिंकलर लावून भिजून त्याला हे करून ढेकळे एकदम कडक राहायचे। ओके। आणि याच्यामुळे यावर्षी आहे का, तुम्ही आजूबाजूच्या शिवारात शेतकऱ्याला विचारू शकता की यांनी काय केलं का म्हणून। काहीच नाही, असं ट्रॅक्टरनं ज्यावेळेस काढली त्यावेळेस मोकळं फट ढेकळं, तेवढा एक त्याला मला मल्टीप्लायरचा फायदा झाला। दुसरी गोष्ट, पांढऱ्या मुळ्याची वाढ भरपूर प्रमाणात, आणि माझी शेंग जी आहे ती तुम्ही समक्ष पाहू शकता। समजा की मला गेल्या वर्षीची शेंग आणि या शेंगात मला खूप फरक वाटला याच्यात। बर। आणि दुसरा एक तुम्ही म्हणत होते की बाबा शेवटी कापायचं जे तुम्ही, हा म्हणजे करप्याचं प्रमाण जे आहे का, करप्याचं प्रमाण तुम्ही आता हे पलीकडे एक शेती आहे, त्या शेतकऱ्याची हळद होती, इकडे बाजूला होती, त्याच्या याच्यावर सगळ्या शिवारात जे आजूबाजूचे शेतकरी होते यांच्या याच्यात करपा होता आणि माझ्या याच्यावर नव्हता। मला कापून घ्यावं लागले शेवटी काढायच्या टायमाला। अच्छा, हा बरोबर। म्हणजे त्याचा फायदा मला भरपूर प्रमाणात झाला। कापण्याचा थोडाफार त्रास झाला मान्य आहे, पण माझ्या याच्यावर करपा वगैरे असा अजिबात नव्हता। आणि तुम्ही आताच म्हणले की मागच्या वर्षी माझी शेंग होती, तर मागच्या वर्षीचं शेंगाचं उत्पादन आणि आताचं उत्पादन याच्यात काही फरक जाणवला का तुम्हाला? खूप प्रमाणात। एक तर जाडी वाढली याची, आणि उत्पादनात वाढ झाली। बर। मल्टीप्लायरमुळेच वाढ झाली। आणि दुसरं काही सोडलंही नाही माझ्याकडे। तुम्ही खताचे बिलही दाखवू शकतो, असं काही नाही की कोणते काय सोडलेलं आहे, सगळं आहे ते। आणि तुमचे भरपूर प्रमाणात सोडल्यामुळेच मला याच्यात फायदा झाला। आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जे म्हणजे मल्टीप्लायर वापरले, तर तुम्हाला मागच्या वर्षी किती हळद झाली आणि आता किती अपेक्षित होऊ शकते असं तुम्हाला वाटतं? किती एकर आहे, तुम्ही किती एकर लावली? मिनिमम आता मी 5 एकर लावलेली आहे, तर माझं मिनिमम आहे की बाबा 130 ते 150 पर्यंत माझं टार्गेट जायला पाहिजे बेन ठेवून या वर्षी। बर। मला गेल्या वर्षी समजा 20-22चाच ॲव्हरेज झालता, आणि क्षेत्रफळ पण सुद्धा कमी होतं माझं। यावर्षी वाढवलं, पण तेवढी होते। तुम्ही आता एक म्हणले होते बाबा मागच्या जे वातावरण आणि यावेळेचं वातावरण सुद्धा सूट नव्हतं म्हणाले तुम्ही। नाही, यावर्षी हळदीच्या बऱ्याचशा पिकाला समजा वातावरण हे नव्हतंच यावर्षी, सुटेबल नव्हतं। बरोबर। त्याच्यामुळं मला या वर्षीच्या वातावरणामुळे कसं झालं, माझ्या याच्यावर करपा नाही, बाजूच्यावर करपा होता। आणि रासायनिक पण असं सोडतो मी, पण कमी प्रमाणात। जे प्रमाण याचा मी एक अनुभव घेतला होता की माझं 1 वर्ष काय झालं, सोयाबीन पलीकडं कमी प्रमाणात होतं। बरं। ते 10 बॅग होत्या समृद्धी एकत्रच्या, ते वाढल्याच नव्हत्या। आणि बरेचसे शेजारी पाजारी म्हणू लागले की बाबा तुम्ही हे कापून टाका, ठेवू नका। मग मी काय केलं, त्याच्यावर सरांकडून 2 किलो मल्टीप्लायर घेतलं आणि 2 किलो फवारलं। त्याच्यानंतर त्याच्यावर काहीच दुसरं काही असं हे केलं नाही। मला सोयाबीन कमीत कमी टोंगळा मांडी कापायचा, उतार कमी आला मला, पण कापायच्या लायकीचं समजा ते सोयाबीन तिथं झालं। तेव्हापासून माझा या मल्टीप्लायरवर समजा जास्ती भर दिला। म्हणजे एक अनुभव म्हणून तुम्ही आधी सोयाबीनला घेतलं, सोयाबीनला तुम्हाला एक आत्मविश्वास आला की बाबा याच्यात काहीतरी आहे, आणि त्यानंतर तुम्ही 5 एकर तुमच्या हळदीच्या प्लॉटला वापरायचा निर्णय घेतला। आणि जे निर्णय झाला ते सफल झाला असं तुम्हाला वाटतं? सफल झालाच। मी तर म्हणतो की वापराव कोणी बी हे। आता मला एक सांगायचं शेवटच्या टप्प्यामध्ये यालो आपण, की तुम्ही जे वापरले तर तुम्ही शेतकरी वर्गाला तुम्ही काय सांगू शकता बाबा, हे या तुमचा स्वतःचा अनुभव, बाबा तुम्ही शेतकरी वर्गाला वापरायचं की नाही, काय तुम्हाला काय वाटतं? मी तर म्हणतो कोणी बी जास्ती प्रमाण नाही समजा, पण थोड्याफार प्रमाणात वापरून पाहावं। वापरल्याच्या नंतर ते खुदच शेतकरी आहे का स्वतःच वापरणार, कारण याच्यामुळं तुमच्या शेतीचं नुकसान नाही, शेतीचा माल भुसभुशीत राहणार। म्हणजे जे आपण जे ढेकळं फिकळं हे उठायचे आहे का, हे प्रमाण कमी होणार, बुरशीचं प्रमाण सगळ्यात जास्ती कमी होणार। बरोबर। बुरशीचं प्रमाण ज्या रानात बुरशी आहे का त्याच्यात मल्टीप्लायर वापरा, 100% कमी होणार। आता मी जे रान केलेलं समजा, हे जे रान आहे सगळं, या रानामध्ये बुरशीचं प्रमाण जास्ती आहे, कारण पावसाळ्यात इथं सगळं पाणीच असते टोटल। बरोबर। आणि चिकट रान असले, काळीचं 40-45 फूट काळी असल्यामुळे चिकट रान आहे, पण यावर्षी मला असं जाणवलंच नाही की बाबा याच्यात आपला ढेकळं उठले हे झालं म्हणून।
आणि तुम्ही पाहू बी शकता, असं समजा की लई हे नाही, त्याच्यात काय मशागत केली नाही, काय नाही. म्हणजे तुम्ही समाधानी आहे सगळे? मी समाधानी आहे. आणि मी असं आपलं म्हणणं आहे की बाबा बाकीच्या नाही वापरावं, हे बरोबर. ते 100% फायदा होणार. आता तुमची कंपनी सांगो का, मी तर सांगायलो, मला अनुभव आला म्हणून सांगायलो. बरोबर, धन्यवाद. बघा, देशमुख भाऊनं खूप सुंदर पद्धतीनं स्वतःचा अनुभव सांगितला. त्यांनी पहिल्यांदा कशासाठी घेतलं, त्याच्यानंतर त्यांनी किती एकरला वापरलं हे बी तुम्हाला सांगितलं. तर माझं एक वैयक्तिक सांगणं शेतकरी वर्गाला की याचे रिझल्ट आहेत की नाही. कारण मल्टीप्लायर जे औषध आहे 13 वर्ष संशोधन करून आपल्या शेतकरी वर्गावरून पोहोचलेले आहे. कारण हे औषध जेव्हा तुमच्या शेतामध्ये जाईल तर जमीन भुसभुशीत करते, पांढऱ्या मुळाची वाढ करते, जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवण्याचं काम करते. पिकाची जी उत्पादकता आहे नेहमीपेक्षा 1 ते 1.5 क्विंटलनं, नेहमीपेक्षा म्हणजे तिथं जर 5 क्विंटल होत असेल तिथं 7.5 पर्यंत उतारा जाऊ शकतो. एवढी ताकद त्या जमिनीला हे मल्टीप्लायर टेक्निक करतं. तर माझं एकच म्हणणं आहे, शेतकऱ्याला खरंच याचे रिझल्ट आहेत का हे स्वतः अनुभव घ्या. आधी 1 एकर 2 एकर वापरून बघा आणि नंतर खरंच याचे रिझल्ट आहेत की नाही हे बघून परत पुढे वापरायचं नाही, हे स्वतः निर्णय घ्या. धन्यवाद.